मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर घणाघाती टीका केली आहे। शरद पवार यांची तुलना त्यांनी महाभारतातील शकुनी मामासोबत केली। दुसरीकडे राज्य सरकार संवेदनशील असल्याचा दावा करत भाजपने आश्वासन दिले की मराठा आरक्षणावर लवकरच तोडगा निघेल। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी जरांगे पाटील आता आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले आहेत आणि जरांगे पाटील जे आहेत त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत। परंतु जरांगे पाटलांचं हे उपोषण चालू असताना एकीकडे विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाला टार्गेट करण्याचं काम आता सध्या सुरू केलेलं आहे। माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते अजित चव्हाण आहेत। कसं बघताय जरांगे पाटलांचं तर तुम्ही सगळ्यांनी स्वागत तर केलेलंच आहे, परंतु आता तुमच्यावर विरोधक मोठ्या प्रमाणात टीका करतायत, कसं बघताय? सर्वप्रथम तर सर्व मराठा आंदोलकांचं मुंबईत स्वागत आहे। मुंबई मराठ्यांची आहे आणि ज्या सरकारनं आरक्षण दिलं, ज्या नेत्यानं आरक्षण दिलं, तो नेता मुख्यमंत्री आहे, भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रामध्ये सरकार आहे। त्यामुळे आम्ही खुल्या दिल्यानं स्वागत करतो। न्यायालयानं परवानगी नाकारलेली असतानाही सरकारनं विशेष प्रयत्न करून मराठा आंदोलनाकरता मनोज जरांगे पाटलांना मुंबईमध्ये इथं आंदोलन करण्याची परवानगी सरकारनं दिली आहे। आपली मुंबई आहे, आम्ही मनापासून स्वागत करतो। आम्ही सर्वप्रथम मराठा आंदोलक आहोत। आरक्षणाच्या मुद्द्यावरती भांडणारी आमची चौथी पिढी आहे। परंतु मला याच्यामध्ये एक गोष्ट सांगायची आहे की ज्यांनी आरक्षण कधी दिलंच नाही, ज्या आरक्षणावरती हसले, त्या लोकांना काय अधिकार आहे दीपकजी मराठा आरक्षणावरती बोलण्याचा? विशेषतः तुम्ही विरोधक विचारले, संजय राऊतला तर माझं म्हणणं आहे, संजय राऊतनी आता हे 1-2 दिवस जोपर्यंत मराठे मुंबईत आहे तोपर्यंत रस्त्यावरती दिसू नये। आमच्या मोर्चाला मुका मोर्चा हिणवणाऱ्या या वाकड्या संपादकाला सोडणार नाहीत लोक। म्हणजे मराठ्यांना संजय राऊत दिसला तर आधी बडवतील। दुसरा विषय सगळ्यात महत्वाचा की मराठा अपमान कधी विसरत नाही, आपल्या आया बहिणींचा अपमान कधी विसरत नाही, हे संजय राऊतनी नीट लक्षात ठेवलं पाहिजे। आमच्या आया बहिणींची आबरू काढणारा, आमच्या छत्रपतींच्या गादीचा बाप कोण आहे हे विचारणारा संजय राऊत मराठ्यांचा नाद करायचा नाही। आज संजय राऊत रस्त्यावर दिसला तर लोक तुडवतील संजय राऊतला। दुसरा विषय राहिला उद्धव ठाकरेंचा। देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री असताना आरक्षण मिळालं होतं, हायकोर्टात ते टिकलं होतं, ते आम्ही सुप्रीम कोर्टातही टिकवलं असतं। परंतु मराठा आरक्षणाच्या बाबतीत अपशकुनी असलेले हे बाबा यांनी तर काही बोलूच नाही। साधं एक ट्रान्सलेशन सुप्रीम कोर्टाला हवं होतं, ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळात दिलं गेलं नाही। उद्धव ठाकरेंना फक्त लढायला, मरायला, लाठ्या खायला शिवसैनिक म्हणून मराठा लागतो। आता ते शिवसैनिक सुद्धा त्यांच्याकडे राहिले नाहीत। मराठा या विषयामध्ये बोलण्याची यांची लायकी नाही, यांची कुवत नाही, हे विश्वासानं आणि अभिमानानं सांगतो। कारण भारतीय जनता पक्षानं, माझ्या पक्षानं, माझ्या नेत्यानं जे आरक्षण आम्हाला दिलं त्यातनं 2 वर्षात 13,000 मुलामुलींना नोकरी लागली। त्यामधनं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला भरघोस मदत मिळाली। 1200 कोटीचा तर नुसता व्याजाचा परतावा साहेब आम्ही दिलाय। हजारो उद्योजक आमचे पायावरती उभे राहिले। एसीबीसी आणि ओबीसी मध्ये फक्त राजकीय आरक्षण जर सोडलं आणि एक सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे की नोकरीमधलं आरक्षण, तर सगळ्याच गोष्टी जवळपास सारख्या आणून ठेवल्या देवेंद्रजींनी। म्हणजे त्या आरक्षणात या आरक्षणात काहीच फरक ठेवला नाही। इतकंच काय तर मेडिकलची आणि इतर जी कट ऑफ लिस्ट लागली ती आमची कमी आहे ओबीसी पेक्षा, हा फायदा आहे आम्हाला। त्यामुळं मला इतकंच सांगायचंय, आम्ही आरक्षण देणारे लोक आहोत। आमच्या विचारानं, आमच्या नेत्यानं, आमच्या सरकारनं कायम मराठा समाजाचा सन्मान केलाय। कारण हे सरकार आम्ही निवडून दिले, हे सरकार आमचं आहे। तुम्ही शरद पवारांचा उल्लेख केला, परंतु शरद पवारांचे जे नातू आहेत रोहित पवार, आमदार रोहित पवार, ते सुद्धा सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करतायत आणि एकंदरीतच एक पवार तुमच्या सोबत आहेत आणि ते जे पवार आहेत त्यांनी सुद्धा याच्यावर मौन धरलेलं आहे, कसं बघताय? नाही, मौन धरण्याचा प्रश्न नाही। माझं इतकंच सांगणं आहे, शरद पवारांनी तर याच्यामध्ये बोलूच नाही, ते खूप वयानं मोठे नेते आहेत। परंतु मराठा आरक्षणाच्या विषयामधला शकुनी मामा कोण असेल तर शरद पवार आहे। आणि आता रोहित पवारांनी यातला शिखंडी बनण्याचा प्रयत्न करू नये। महाभारतातल्या शिखंडीचं काम काय होतं, तो कसं करायचा, तसं यांचं चाललंय। काय चाललंय माहितीये का, की मर्द जो असतो तो समोर येऊन लढतो। आमच्या सोशल मीडिया अकाउंटवरती नव्या मुंबईमधल्या एका कॉल सेंटरमध्ये लोक नेऊन बसवली आहेत मराठा तरुणांच्या नावानं, खोटे फेक अकाउंट तयार करून ते सगळे खोट्या शिव्या, खोट्या प्रचार त्या माध्यमातून केला जातोय। त्यामुळे मला स्पष्टपणे म्हणायचंय की जो महाभारतातल्या शिखंड्यासारखे प्रकार करतोय ना, अरे मर्द असाल तर समोर या, आम्ही छाती ठोकून सांगतो। मराठा मोर्चाचं स्वागत करायला उभं होतो मी इथं आमच्या मराठा बांधवांचं, का आम्ही आरक्षण दिलंय, माझा समाज आहे, आम्हाला अभिमान आहे।
तुमच्या घराण्यानं मराठा आरक्षणाची खिल्ली उडवली, हसलेत. मराठा आरक्षणाचा खून करण्याचा जो GR आहे तो शरद पवारांनी काढला, म्हणून मी त्यांना याच्यातला शकुनी मामा म्हणतो. मूळ जे सगळं युद्ध महाभारताचं या आरक्षणावरून सुरू आहे त्यामधल्या शकुनी मामाचा हा शिखंडी आता नव्यानं या आंदोलनामध्ये मराठ्यांच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करतोय. पण बंधू भगिनींनो, मला इतकंच सांगायचं आहे, आम्ही आरक्षण देणारे लोक होतो. आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बरोबर या करतो आहोत की माझ्या जातीला, माझ्या समाजाला आरक्षण दिलं. 2 वर्षात 13,000 सरकारी नोकऱ्या या देवेंद्रजींनी दिलेल्या आरक्षणामुळे लागल्या. EWS आपलं गेलं असतं, एकेका डोळ्याला 2-2 धारा लागायच्या. EWS यांच्या कार्यकर्तृत्वामुळे जेव्हा गेलं आमच्या मुलामुलींचं नुकसान होत होतं तेव्हा आम्ही बघितलं. आज वेळ काय हो, मेडिकलचे ऍडमिशन सुरू आहेत, इंजिनिअरिंगचे ऍडमिशन सुरू आहेत, कॉलेजचे ऍडमिशन सुरू आहेत. या काळामध्ये आम्ही गेलो कुणबीत, आम्ही झालो कुणबी, आणि तो GR घेऊन घरी जाईपर्यंत एखादा कोणी शाणा माणूस सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि दीपक चव्हाण साहेब आमचं आरक्षण त्याच्यावरती स्टे आला, तर 1960 पासून माझ्या पूर्वजांनी संघर्ष करून जे OBCचं आरक्षण मिळवलेलं आहे तेही जाईल, नव्यानं आलेल्या मराठा बांधवांचं सुद्धा जाईल. बाबाही गेला आणि दशमाही गेला अशी गत आमची होईल. त्यामुळं हा लढा गरजेचा आहे का, तर 100% गरजेचा आहे. सरकारवर दबाव असला पाहिजे का, तर असलाच पाहिजे. या माध्यमातून आमच्या न्याय मागण्या, OBC सर्टिफिकेट अधिकाधिक देणे, त्यासाठी कॅम्प्स लावणे, आमच्या इतर सोयीसुविधा वाढवणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला पैसे वाढवणे, इतर सोयीसुविधा विद्यार्थ्यांना वाढवणे, हे आम्ही केलं पाहिजे. पण आम्ही हे विसरता कामा नये की हे झुंडशाहीनं, गुंडगिरीनं, शिव्याशाप देऊन होणार नाही. हे असंच आंदोलन आपल्याला करावं लागेल, दबाव वाढवावा लागेल, परंतु संविधानिक पद्धतीनंच होईल याच्यावरती माझा विश्वास. अगदी शेवटचा प्रश्न, जरांगे पाटील त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे, तुम्ही सुद्धा त्यांचं समर्थन केलेलं आहे. जरांगे पाटलांचा ज्या आंदोलनाचा जो टायमिंग आहे आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत देण्यात आलेला आहे. परत त्यांनी प्रोसेस सुद्धा केलेली आहे, परंतु जरांगे पाटील जे आहेत त्यांची भूमिका ठाम आहे. त्यांची भूमिका व जरांगे पाटलांना वळवण्यामध्ये तुमच्या सरकारला यश येणार का? बघा, असं आहे की सरकारनं त्यांना बोलवलं, म्हणजे न्यायालय नाही म्हणत होतो, आम्ही बोलवलं. कुठल्याही समाजाचा नेता हा जेव्हा समाजाकरता आंदोलन करत असतो तेव्हा ते निस्पृह आंदोलन असतं, ते समाजाचं, ते आमचं आंदोलन आहे. मी जरी राजकीय पक्षाचं काम करत असलो तरी माझे बहीण भाऊ तिथं आंदोलनाला बसलेत, आणि माझे नेते आदरणीय मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्रजी अत्यंत संवेदनशील आहेत. त्यामुळे साहेबांनी सांगितलं की आपण या आंदोलन करा, बसा, सरकारला सांगा. मला असं वाटतं दीपकजी, या विषयामध्ये आमचं सरकार कठोरपणे कधीच वागणार नाही, कारण शेवटी आपल्याच बांधवांच्या विरोधामध्ये आपण बळाचा वापर किंवा बाकी इतर वापर करण्याचा विचारही करू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं हे आंदोलन प्रतिकात्मक निश्चितपणे सरकारला पुन्हा एकदा मराठ्यांच्या मुद्द्याची आठवण करून देणार आहे. पण जाता जाता मला इतकंही म्हणायचंय की शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसनी मराठ्यांना OBCतून सरसकट आरक्षण द्यावं का याच्यावर आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. तुम्ही आमच्या समाजाबरोबर आहात का, आणि सांभाळून राहा. संजय राऊतला तर मी पुन्हा पुन्हा सांगतो, बाहेर सापडला तुला कायमचा मुका करतील मराठे. सोबत अजित चव्हाण, आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की या तिन्ही पक्षाचे जे लोक जे आज आमच्यावर टीका करतायत ते याकडे त्यांची भूमिका स्पष्ट करतील का, आणि जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे ते आंदोलन संवेदनशील पद्धतीने या ठिकाणी सुरू आहे आणि त्याच्यावर निश्चितच तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकार करणार. आणि आमचा मुख्यमंत्र्यांवर पूर्ण विश्वास आहे की मुख्यमंत्री लवकरात लवकर मार्ग काढतील. कॅमेरा पर्सन संदीप बरोबर दीपक चव्हाण, सुदर्शन मराठी, मुंबई.